नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. भारतातील पावसाचं वातावरण देखील आता कमी होऊ लागलं आहे. शिवाय शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्या चक्रीवादळ देखील आता लवकरच समाप्त होईल असा अंदाज आहे. उत्तर भारतात WD सक्रिय आहे आणि त्याचा परिणाम देखील भारताच्या काही भागावर उत्तरेकडील राज्यांमध्ये होतोय. तसं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला थोडं विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण दिसतंय मेघगर्जनेसह. बाकी महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण संपलं आहे. त्यामुळे जसंही पावसाचं प्रमाण संपेल तसे आर्द्रता असल्यामुळे धुळीधुक्याचा प्रभाव निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर किंवा कांद्यांच्या रोपांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे दवाचं पाणी जास्त काळ पिकांवर राहणार नाही याची देखील काळजी घ्या. चक्रीवादळाविषयी अनेक बातम्या तयार केल्या जातात आणि त्या खोट्या असतात. अशा परिस्थितीत आपण हा अंदाज मुद्दाम या ठिकाणी देतोय. आपण बघतो की या ठिकाणी शक्ती चक्रीवादळ तयार झालं आणि त्याचा एवढा मोठा प्रवास झाला आणि या प्रवासातून आता केवळ शेवटचा अंश जो 2 दिवस या ठिकाणी असेल आणि यानंतर मात्र याचं अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे शक्ती चक्रीवादळाविषयी कोणी जास्त माहिती दिली तर आपण समजावी की ही अंदाज सांगणारी व्यक्तीच चुकीचा अंदाज देते. आता आपण एक बघितलंय की मान्सूनची रेषा 24 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत ही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागावर येऊन स्थिरावलेली आहे. मात्र आता ही रेषा अतिशय जलद गतीने पुढे सरकून मोठ्या टप्प्याने मान्सून देखील काही दिवसामध्ये म्हणजे 2-3 दिवसाच्या कालावधीतच भारतातून माघार घेईल असा अंदाज आहे. मान्सूनचा शेवट भारतीय हवामान खात्याकडून जाहीर केला जाईल. त्यामुळे आश्चर्य मानण्याची त्यामध्ये काही गोष्ट नाही आहे. आणि पावसाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज सध्या मध्य भारतावर, महाराष्ट्रात, पूर्व भारतामध्ये तयार झालेल्या आहेत ह्या अतिशय गतीने कमी होणार आहेत. आपण GFS मॉडेलने अंदाज देत असतो. आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतामध्ये WDचा एक प्रभाव निर्माण झाला आहे आणि बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये सुरू झालेली आहे. हा केवळ पाऊस नाही आहे तर ही बर्फवृष्टी देखील आहे. आणि त्यामुळे जशी बर्फवृष्टी WDमुळे उत्तर भारतामध्ये होते तसं उत्तरेकडून त्याच्यानंतर एक 10 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवसामध्ये आपल्याला या दिशांकडून वाऱ्यांचा वेगवान प्रवाह सुरू झालेला दिसतो आणि कोरडे वारे येतात आणि थंडगार स्वरूपातले वारे असतात. त्यामुळे धुळीधुक्यांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. WD 8 तारखेला कमजोर होण्याला सुरुवात होईल. दरम्यान थोडं उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये, थोडं छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये GFSने पावसाचा अंदाज दिला आहे. दक्षिण मराठवाड्यामध्ये थोडं पावसाचा अंदाज 9 तारखेला देण्यात आला आहे. 10 तारखेपासून मात्र हा अंदाज संपतोय. त्यामुळे 10 तारखेनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास अतिशय गतिमान असेल आणि लवकरात लवकरच मान्सून संपल्याची घोषणा देखील कोणत्याही क्षणी हवामान खात्याकडून होते. कारण GFS मॉडेलने आपल्याला भारतातील पाऊस 10, 11, 12 तारखेपर्यंतच संपण्याची शक्यता दाखवलेली आहे. या दरम्यानच महाराष्ट्रातून आणि भारतातून मान्सून परतीचा प्रवास केल्याचं हवामान खात्याकडून घोषित केलं जाऊ शकतं. आपण GFS मॉडेलबरोबरच ECMWF मॉडेलचा अंदाज बघत असतो. आज थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. उद्यापासून महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल, परंतु थोडं ढगाळ वातावरण, हलका शिडकावा काही भागात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे पाऊस सरकणार आहे आणि उत्तरेकडील पाऊस उघडणार आहे. तर आपण बघतो की थोडं नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा थोडा अंदाज येतोय. बाकी महाराष्ट्रातील पाऊस 9 तारखेला उघडेल. 10 तारखेला विदर्भातील पाऊस उघडेल, परंतु थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. 11 तारखेला देखील याच
भागामध्ये म्हणजे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा दक्षिण या भागात पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे. हा दक्षिण कोपऱ्यातला पाऊस देखील आपल्याला 12 तारखेला कमी होताना दिसतोय. 15 तारखेला मात्र आपल्याला थोडं दक्षिणेकडील वातावरण प्रभावी ठरताना दिसतंय. मात्र हा मान्सूनचा भाग नसल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात याचा काहीही अडथळा निर्माण होणार नाही. 16 तारखेला पुन्हा थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू होतंय. फार पावसाळी वातावरण नसणार आहे. शिडकावा काही भागात होईल. थोडं गडचिरोली, चंद्रपूर आणि थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिला जातोय. 17 तारखेलाही थोडा अंदाज दिला जातोय, परंतु फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता नाही आहे. 18 तारखेलाही हलक्या स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलं जात आहे, परंतु यामध्ये फार प्रबळ अशा प्रकारचं पावसाळी वातावरण नाही आहे की जे आपल्याला शेती कामांमध्ये फार अडथळा निर्माण करेल. तसे जरी कमी दाब तयार झाले तरी जेव्हा कोरडे वारे उत्तरेकडून सुरू होतात तेव्हा मात्र हे फार प्रभावीपणे भारतावर सरकत नाहीत. त्यामुळे याची फार भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र यापुढे देखील वादळी सिस्टम अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकतात आणि त्यामुळे या सिस्टमचा भारतीय हवामानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण त्यावर बारकाईने लक्ष देणार आहोत. जे तापमानात मुख्य घट ही 12 तारखेपासून होण्याची शक्यता आहे. आपण बघतो लोणार, लातूर, मालेगाव या ठिकाणी 17° पर्यंत तापमान 14 तारखेला घसरणार आहे. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जसं जसं तापमान कमी होईल तसं तसं धुईधुक्याचं प्रमाण वाढेल, आर्द्रता असणार आहे आणि पावसाचं प्रमाण कमी होत जाईल. आपण 2 टप्प्यात जर मॉडेलचा अंदाज बघितला तर आपल्याला दिसतंय की पाऊस पुणे, अहिल्यानगर, बीड उत्तर, अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, मुंबई, ठाणे या भागातील पाऊस आजपासून 15 तारखेपर्यंत उघडलेला आहे. मात्र आपण बघतो की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड दक्षिण, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी दक्षिण, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिणी भागात पाऊस आहे. आपण जेव्हा 16 ते 21च्या दरम्यान अंदाज बघतो तेव्हा तशी पावसाची तीव्रता कमी होते, परंतु थोडं पावसाळी वातावरण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पुन्हा तयार होण्याची शक्यता वाढते. परंतु हा अंदाज जसा पुढे जाईल तसं हे वातावरण देखील कमजोर होणार आहे. आज विदर्भ आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल. थोडं उत्तर महाराष्ट्राच्या खास करून नाशिकच्या काही भागामध्ये आणि जळगाव पश्चिम, धुळ्याच्या काही भागामध्ये वातावरणाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण राहील. थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलक्या सरींची स्थानिक शक्यता आहे. बाकी 8 तारखेला विशेष पाऊस नाही. उत्तरेकडील वारे सुरू होत आहेत. आपण बघतो 9 तारखेला पाऊस हा दक्षिणेला सरकतोय. यामध्ये चंद्रपूर, नांदेड, परभणी, दक्षिण बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे दक्षिण, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस सरकतोय. त्याचबरोबर आपण बघतो की पाऊस 10 तारखेलाही याच भागात सरकलेला आहे. त्यातही आपण चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, बीडचा किंवा अहिल्यानगरचा भागही कोरडा होतोय. 11 तारखेला थोडी रायगड जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्या पश्चिममध्ये पावसाची शक्यता वाढते, सोलापूरमध्ये वाढते आणि तसा आपण अंदाजच दिलेला आहे की महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये पाऊस असणार आहे. दक्षिण सोलापूर, दक्षिण लातूर, धाराशिव, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागात पाऊस असणार आहे. हा पाऊस आणखी दक्षिण कोपऱ्यात 12 तारखेला सरकेल. उत्तरेकडील वारे आहेत. 13 तारखेलाच बघतो आपण महाराष्ट्रात पाऊस उघडतोय. 14 तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही आहे. मात्र 15 तारखेला पुन्हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव निर्माण होतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 14 तारखेपूर्वीच नैऋत्य मान्सून संपुष्टात येईल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडा ईशान्य मान्सूनचा हलका प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये 16 तारखेला पडण्याची शक्यता आहे आणि बहुतांश भागात पडतो येतो. त्यामुळे हे वातावरण पुढे बनणार नाही, कारण आपण यापूर्वी बघितलं होतं की महाराष्ट्रात जोरदार पाऊस दाखवला जात होता
मात्र तो नंतर कमजोर होतो. त्यामुळे जसा अंदाज पुढे सरकेल तसं हेही वातावरण कमजोर होणार आहे. तसं आपण जर बघितलं तर हवेत 113 पर्यंतचा उच्च दाब आहे. त्यामुळे तसं पावसाला फार अनुकूल वातावरण नाही आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा वातावरण महाराष्ट्रात जर दाखवलं जात असेल तर आपल्याला या अंदाजावर तसं बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे. 18 तारखेला आपण बघतो, 17 तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला जातोय. परंतु आपला अंदाज आहे की जसं वातावरणाचा अंदाज पुढे सरकेल तसा हाही प्रभाव कमी होईल. 19-20ला फारसा पावसाळी वातावरण दिसत नाही आहे. भविष्यामध्ये काही चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होतील आणि त्या दक्षिण भारतावर परिणाम करणार आहेत. मग महाराष्ट्राच्या किती भागात त्याचा परिणाम होतो तेही बघायचं आहे. आणि आपण अरबी समुद्रातही एक चक्राकार स्थितीचं तयार होण्याचा अंदाज बघतो. त्यामुळे हे अंदाज किती प्रबळ ठरतात यावर आपण लक्ष ठेवून आहोत. तसा महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय तरी देखील आपण 15, 16, 17 तारखेला जे वातावरण दाखवलं जाते महाराष्ट्रामध्ये हे किती टिकून राहते याच्यावर आपण दररोजचे अपडेट घेणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं आपल्या शेती कामांचं नियोजन करावं. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.